हा वैयक्तिक खंबीर आहे. बरोबर. आणि सर्व जाती सर्व धर्म समभाव ची भावना ठेवणारा हा काँग्रेस पक्ष आहे. बरोबर. आणि आज उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा कट्टर हिंदुत्व देतात. बरोबरच आहे. आपल्या सोबत आहेत. बरोबरच आहे. बरोबर. आणि आम्हाला हे बाळासाहेबांचे विचार सुद्धा पडतात आणि काँग्रेसचे विचार सुद्धा पडतात. आणि तुम्ही म्हणताय ना की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढतायत, विकासाच्या मुद्द्यावर लढा. हिंदू हा स्वतंत्रता खंबीर आहे, वैयक्तिक खंबीर आहे. पण मला एवढं म्हणायचं आहे की इथला रोजगार आज मोदी साहेब आले, हे परदेशी मशरूम. आजचा दिवस सोलापुराच्या इतिहासामध्ये खूप महत्त्वाचा दिवस मानला जाईल, कारण आजच्या एकाच दिवसामध्ये जे आहे सोलापूर शहराला जे आहे मोठमोठ्या नेत्यांनी जे आज या ठिकाणी जे व्हिजिट दिलेलं आहे. सकाळी मोदी साहेब आले होते आणि आता संध्याकाळी जे आपले उद्धव बाळासाहेब ठाकरेजी या ठिकाणी येणार आहेत, त्यांचं सुद्धा आता थोड्या वेळामध्ये भाषण आपल्याला ऐकायला भेटेल. त्याच्या अगोदर जे आपण या भव्य दिव्य सभेमध्ये आलेल्या सर्व नागरिकांसोबत दोन शब्द आपण बोलावे म्हणलो, त्यांचं मत काय या पूर्ण सभेबद्दल, या पूर्ण इलेक्शनबद्दल ते आपण विचारण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. तर आपले काही या ठिकाणी सवंगडी आपल्याला भेटलेले आहेत, तर त्यांच्यासोबत आपण बोलूया. राजे, पहिला तुमचं नाव सांगा. माझं नाव कुंभारीचा समाधान केदार चांगले. मी कुंभारीचा कट्टर काँग्रेस कार्यकर्ता आहे आणि मी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सभा ऐकण्यासाठी इथं आलेलो आहोत. आम्ही पूर्ण काँग्रेसला आलेलो आहोत, तिथं मित्रमंडळी सुद्धा आलेलो आहोत. तर तुमचं मत काय आहे राजे, की बाबा हे पूर्ण जे आज भारत आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे का? प्रथमतः फोडाफोडीचं राजकारण तर आपल्याला आवडतच नाही आहे विशेषतः. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या 10 वर्षात फक्त बीजेपी सरकारचा जुमलाच ऐकतोय आपण. आज इथला महाराष्ट्रातील रोजगाराचा विषय असो, इथला प्रत्येक बेरोजगार तरुण भरकटला जातोय, पुढच्या राजकारणामध्ये भरकटला जातोय, प्रत्येक कार्यकर्ता हा भरकटला जातोय. तर याचं कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की जे 70 वर्षात काँग्रेसने केलेलं आहे ते 10 वर्षात मोदी सरकारने केलेलं नाही आहे. आणि मला असं वाटतं की काँग्रेस सरकारच सर्वात बेटर आहे. आणि आम्ही यासाठी ताईंना प्रथमतः निवडून देणार आहे आणि लोकसभेला पाठवणारच आहे ताईला. अजून एक प्रश्न विचारायचं होतं, भाजपची जी पूर्ण जे लोक आहेत मार्केटिंग या गोष्टीवर करत आहेत की जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे. तुम्ही हिंदू आहात म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारायलो, तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय मत आहे, की बाबा तुमचं काय मत आहे, की बाबा असं काय होऊ शकतं? हिंदू हा वैयक्तिक खंबीर आहे. बरोबर. आणि सर्व जाती सर्व धर्म समभाव ची भावना ठेवणारा हा काँग्रेस पक्ष आहे. बरोबर. आणि आज उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा कट्टर हिंदुत्व देतात. बरोबरच आहे. आपल्या सोबत आहेत. बरोबरच आहे. बरोबरच. आणि आम्हाला हे बाळासाहेबांचे विचार सुद्धा पडतात आणि काँग्रेसचे विचार सुद्धा पडतात. आणि तुम्ही म्हणताय ना की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढतायत, विकासाच्या मुद्द्यावर लढा. हिंदू हा स्वतंत्रता खंबीर आहे, वैयक्तिक खंबीर आहे. पण मला एवढं म्हणायचं आहे की इथला रोजगार आज मोदी साहेब आले, हे परदेशी मशरूम खाणारे त्यांनी म्हटले की आम्ही अंबाजोगाईला घरी आठवड्यात एकदा जेवायला जात होतो. मला सांगा तुम्ही कधी गेलात हे जुमला? बरोबर. मला आज त्याच्या सेवेमध्ये एक तर आहे का मुद्द्याचं की भविष्यामध्ये फ्युचरमध्ये काय करणार त्याचं काहीतरी आहे का वक्तव्य? नाही. 25 मिनिटांमध्ये त्यांनी सगळं दुसऱ्यांचंच बोलले, सगळं जाती धर्मावरतीच बोलले त्यांनी. बरोबर. मुद्द्यावर बोलले नाही. ओबीसी एससी हेच गोष्टी आहेत. हेच गोष्टी होत. मला सांगा तुम्ही येणाऱ्या 5 वर्षात तुम्ही काय करणार आहात? तुमच्या गॅरंटीज काय आहेत? अजेंडा काय? हेच तुम्ही रागाचं बघा ना, राहुल गांधींचं सभा बघा, प्रत्येक वेळेस त्यांनी मुद्द्याचं बोललेलं आहे. प्रत्येक वेळेस हे गॅरंटीचं बोललेले आहेत. बरोबर. आणि मला असं वाटतं की आपण आता चुकतोय कुठेतरी. बरोबर आहे. आणि काँग्रेस सोबत पाठीशी राहायचं आणि ताईंना यावेळेस यंदा भरघोस मतांनी निवडून द्यायचं. आणि आम्ही तर कुंभारीकर आम्ही यावेळेस ताईंना भरघोस मतांनी निवडून आणून या शब्द दिलेला आहे आणि यंदा आम्ही काँग्रेसलाच मतदान करणार आहे. धन्यवाद साहेब, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी बोललात. आणि हिंदू हे फक्त देवाचं नाव घेणारे हिंदू नसतात. ज्याच्या मनामध्ये राम आहे तो खरा हिंदू आहे. मंदिरामध्ये तर देव पहिल्यापासूनच असते, परंतु मनामध्ये देव आणणं सर्वात महत्त्वाचं आहे. मला वाटलं सुद्धा माझे तुम्ही एफबीचे पोस्ट सुद्धा बघू शकता. बरोबर आहे. मी पहिला सांगितलेलं आहे की स्क्रिप्टेड भाषण हे ऐकू नका तुम्ही म्हणून. बरोबर आहे. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे सीतारामेश्वरांच्या चरणी नतमस्तक होतो. बरोबर. ते माझे आमच्या आराध्य देव आहेत. आम्हाला सुद्धा अभिमान आहे. नाही बरोबर. आम्ही पण वर्षाला जत्रा खूप मोठ्याने करतो. बरोबर. पण दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही येताय तिथलं ग्रामदेवतांचं नाव घेताय, तिथलं स्थानिक लोकांचं जाती धर्मावरती तुम्ही बोलताय, पण मुद्द्याचं काय बोला ना तुम्ही? बरोबर. रोजगारानिमित्त का बोलला नाही तुम्ही? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का बोलला नाही तुम्ही? मराठा आरक्षणावरती का बोलला नाही? बरोबर. आरक्षणावरती का बोलला नाही तुम्ही? तुमच्या सरकारचे धोरण काय आहेत? तुम्ही दोन्ही वेळेस खासदार का बदलला हे पण बोलले नाही त्यांनी. हो, हे पण झालं ना. अहो, त्यांना स्थानिक उमेदवार नाही सापडला. बरोबर. आणि ह्या
पक्षपाताला लोक बळी पडणार नाही, सोलापूरकर बळी पडणार नाहीत. मला असं वाटतं की यावेळेस ताई हे 2 लाख प्लस निवडून येतील. आणि एक खूपच पोस्ट व्हायरल होत आहे इंस्टाग्रामवर वगैरे की तुमचे नेता जे सोलापूरमध्ये फेकून जातील ते आमचे नेता जे उचलून गटरीत टाकण्यासाठी संध्याकाळी येणार आहेत असं लोक म्हणत होते. तर तुम्हाला या विधानाचं काय म्हणायचं आहे? कुठल्याबद्दल बोलताय तुम्ही? लोकांचं असं एक चर्चा चालू आहे तुमचे नेता जे सकाळी फेकून जातील ते आमचे नेता जे संध्याकाळी उचलून ते गटरीत टाकण्यासाठी येणार आहेत असं एक विधान चालू आहे. उद्धव साहेबांचं तेच आता सध्या उद्धव साहेबांचं सभा बघा तुम्ही, हां. किती लोक आहेत बघा. बरोबर. न बोलत आलेले आहेत. बरोबर. त्यांच्या नवनीत राणाबाई सारखं नाहीये हां. की 700ला बोलून 300 द्यायचं असे लोक नव्हते. आणि राहुल गांधीला सुद्धा राहुल गांधी यांच्या सभेला सुद्धा नव्हते. बरोबर. आणि जुमला सरकारला यावेळेस बळी पडणार नाहीये आमची जनता, सोलापूरची जनता तरसलेली आहे बीजेपीला. बरोबर. आणि यावेळेस ताई भरघोस मतांनी निवडून येतील. आणि ताईंना माझं एक विनंती आहे की संसदरत्न त्यांच्या रूपाने हे सोलापूरला येणार म्हणजे येणार. बरोबर. आणि ताई हे खासदार होणार. नेक्स्ट धन्यवाद. ताई साहेब. धन्यवाद साहेब, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही बोललात आणि कुंभारीचं मत या ठिकाणी तुम्ही मांडलात आणि आमच्या क्षेत्राला या ठिकाणी चांगलं रिप्रेझेंटेशन दिलात. याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.